अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिलेले ए.वाय. पाटील यांनी देखील शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती मिळते। ए.वाय. पाटील हे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष होते। के.पी. पाटील यांच्यानंतर आता ए.वाय. पाटील यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली। के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील यांच्यामध्ये राजकीय वैर आहे। तेव्हा ए.वाय. पाटील अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष होते। काही अंतर्गत कारणांमुळे त्यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि त्यांनी देखील शरद पवारांची भेट घेतलेली आहे। अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी आता शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय झालेला आहे। दरम्यान के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील या दोघांनी देखील शरद पवारांची भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। तर दुसरीकडे के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील यांच्यामध्ये जे राजकीय वैर आहे ते देखील सर्वश्रुत आहे। तेव्हा के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील या दोघांनीही शरद पवारांची भेट घेतलेली आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। विधानसभा निवडणूक लढवायच्या विचारात आहे। तो गेली दोन्ही वेळा मला पवार साहेबांनी थांबवायला सांगितलं। नेत्यांच्या शब्दाला मान देऊन मी दोन्ही निवडणुकीत थांबलो आणि या निवडणुकीत मी शरद पवारांच्या विश्वास ठेवून निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला आहे आणि उद्याची निवडणूक 100% शरद पवार त्या मतदारसंघामध्ये मला लढवतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।